नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस मध्ये येणारे अतिशय महत्त्वाचे स्पेशल गणित बघणार आहोत, जेणेकरून हे रिझल्ट काढून देणार आहेत। ज्यांना 90 मार्क पडतात, 92 हवे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांना 80 मार्क पडतात, 85 हवे त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून असे युनिक प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला शॉर्ट ट्रिक्सनं कसं सोडवायचं हे बघणार आहोत। एका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 23 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहेत। त्या कळपात 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकऱ्या किती विचारले मित्रांनो। 24 सोडून 24 प्लस 30 प्लस इज इक्वल टू 54 झाले मित्रांनो। 54 मधून सरळ काय करायचं, टोटल जनावर वजा करायचं, बकऱ्या मिळून जातील। टोटल जनावर आहेत 34 आणि 20 हे उत्तर आपलं करेक्ट आहे। तर 20 बकऱ्या आहेत, लक्षात घ्या। मग किती आहेत बकऱ्या? 20 बकऱ्या आहेत। 20 आणि 24 यातला फरक 4 या 4 या काय आहेत, 4 या गायी आहेत आणि 20 आणि 30 यातला फरक 10 या काय आहेत मित्रांनो, म्हशी आहेत। आणि टोटल जर विचारात घेतलं तर याची बेरीज येते 34 आणि 20 बकऱ्या आहेत आपल्याला म्हणता येईल। आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो सी नंबर इज करेक्ट आन्सर। याच ट्रिक्सने आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत। तुम्हाला कन्फ्युज न होता याला व्यवस्थित बघून घ्या। IMP आहे, लिहून ठेवा मित्रांनो। चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या। एका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितके झाडे प्रत्येक रांगेत आहेत। झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत? झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत? मित्रांनो, झाडांची संख्या व तेवढ्याच रांगा म्हटल्यानंतर दिलेली संख्या ही कोणत्या ना कोणत्या संख्येची वर्ग संख्या असते, एवढं डोक्यात ठेवा। कोणत्या ना कोणत्या संख्येची वर्ग संख्या असते। आता ऑप्शन कडे वळू आपण। ऑप्शन मध्ये बघा 38 38 चा जेव्हा वर्ग करतो तेव्हा एकक स्थानी 4 हा अंक येतो। त्यानंतर 39 चा जेव्हा वर्ग करतो तेव्हा एकक स्थानी 1 अंक येतो। 37 चा वर्ग करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो 9 हा अंक येतो आणि 43 चा वर्ग करतो तेव्हा 9 हा अंक येतो। यापैकी एक येणारी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 39 रांगा आहेत। 39 हे उत्तर करेक्ट आहे मित्रांनो। 40 चा वर्ग जर विचारात घेतला 1600 आहे आणि 39 चा वर्ग 1521 आहे। कारण एकक स्थानी एक येणारा वर्ग संख्या एकच आहे, ती म्हणजे 39 चा वर्ग 1521 आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नंबर इज करेक्ट आन्सर। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या। एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60 जसे 40 तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 जसे 15 85 जसे 15 आहे। दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती? त्यामध्ये चांदी व सोन्याचे प्रमाण किती? गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आहे। मिश्रण या घटकावर तुम्हाला जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस कसं सोडवायचं लक्षात घ्या मित्रांनो। काय म्हटलं रे? तांबे चांदी, तांबे चांदी याचे प्रमाण आहे 60 जसे 40, 60 जसे 40। त्यानंतर पुढे काय म्हटलं? तांबे सोने यांचे प्रमाण, तांबे सोने यांचे प्रमाण 85 जसे 15, 85 जसे 15। आता शेवटी काय विचारलंय ते मॅटर करतं। चांदी आणि सोन्याचे प्रमाण किती विचारले मित्रांनो। इथे चांदी आहे आणि इथं सोनं आहे, बघा लक्षात घ्या। या ठिकाणी चांदी आहे, या ठिकाणी सोनं आहे, विषय मिटला, प्रश्न सुटला। बघा चांदीचं प्रमाण आहे 40 ओके आणि सोन्याचं प्रमाण आहे 15। 5 त्रिक 15, 85 40 आणि येणारं उत्तर आहे मित्रांनो 88। 88 उत्तर करेक्ट आणि बरोबर आहे। 88 हे उत्तर अगदीच बरोबर आहे आणि योग्य उत्तराच्या ठिकाणी आपण ए नंबरचं उत्तर देऊ शकतो। ए नंबर इज करेक्ट आन्सर। ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या। बघा हे पाय व डोके या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जातोच। पाय व डोके या घटकामध्ये काय विचारले बघा। एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत। गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे
व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत? गायी व गुराखी किती आहेत? मित्रांनो, सर्वच ऑप्शनची विचार केला, ऑप्शनची बेरीज ही 26 येते. 24 2 26, 6 20 26, 23 3 26, 3 3 23 26. आता या सर्वांची बेरीज 26 येते सर, सोडवायचं कसं हा प्रश्न असेल तुमच्या पुढे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतामध्ये गायी या घटकाला आपण काय मानू? यक्स असे मानू. गायीला आपण यक्स आणि गुराखी याला काय मानू? वाय असे मानू. आता यांचे डोके आहेत 26च, बरोबर. डोकं एकच असतं. गायीला यक्स अधिक वाय बरोबर डोकं एकच असल्यामुळे एकूण टोटल झालं 26. आता 4x पोरांनो लक्षात घ्या, गायीला 4 पाय आहेत आणि गुराख्याला 2 पाय आहेत. 4x अधिक 2y बरोबर एकूण टोटल झालं 98. आता आपल्याला काय काढायचंय? गायी काढायचे म्हटल्यानंतर गायी आणि गुराखी दोन्ही काढायचे. इथं राहिलं 2 निगुणा, याला सुद्धा 2 निगुणा आणि याला सुद्धा 2 निगुणा आणि याची वजाबाकी करून घ्या मित्रांनो. हे कटलं बघा, इथे 2x बरोबर 98 मधून 52 गेले, राहतात 46. x बरोबर 46 भागिले 2, बे दुनी 4 आणि बे त्रिक 6. योग्य उत्तर आलं मित्रांनो 23. 23 जर गायी असतील मित्रांनो, 23 जर गायी असतील तर ऑटोमॅटिकली गुराखी किती असतील रे? 3. म्हणजे 23 3 हे उत्तर आपलं करेक्ट आहे. मित्रांनो, शेवटी काय विचारले? गायी आणि गुराखी विचारले. गायी व गुराखीच मांडायचं. तुम्ही 3 23 उत्तर दिलं तरी चुकलं. उत्तर हे जे विचारले तेच देणं अपेक्षित आहे आणि योग्य उत्तर आहे सी नंबर. सी नंबर इज करेक्ट आन्सर. सी नंबर इज करेक्ट आन्सर. ओके, 23 नंबरचं सी उत्तर करेक्ट आहे. अख्ख्या पिंपरी चिंचवड मध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस घडवणारी आपलीच अकॅडमी आहे. तुम्हाला लाईव्ह शिकवून दाखवते. प्लस अकॅडमी आल्यानंतर 5 ते 7 दिवस तुम्ही डेमो सुद्धा फ्री मध्ये करू शकता. आवडलं तर जॉईन करा, अदरवाईज तुम्ही तुमचा कोणताही पर्याय निवडू शकता. मित्रांनो, सर्वाधिक रिझल्ट देणारी आणि प्रत्यक्ष लाईव्ह येऊन शिकवणारी, युट्यूबवर स्वतःचं चॅनल असणारी एकमेव PCMC मध्ये लोकराज्य अकॅडमी आहे. नक्की व्हिजिट करायला विसरू नका. महाराष्ट्रातील 98% अकॅडमी अशा आहेत मित्रांनो, ते शिकवण्याचे डेमो देत नाहीत, प्रवेश घेतल्यानंतरच क्लासमध्ये बसवतात आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यामुळे आपल्या अकॅडमीला नक्की व्हिजिट करायला विसरू नका. आपला पत्ता आहे आळंदी रोड, टिंगरे पेट्रोल पंप, भोसरी, पुणे. आणि भोसरी मध्ये आपली शाखा 1 नंबरला आहे मित्रांनो. शिकवण्याच्या बाबतीत नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. ग्राउंड, लेखी, राहण्याची सोय, त्यानंतर मेस, सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. फक्त आपल्याला येऊन रेग्युलर हजर राहून शिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचंय. पूर्व परीक्षा असल्यामुळे पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्हाला एक वाटचालीला मार्गदर्शक म्हणून लोकराज्य अकॅडमी एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. नक्की व्हिजिट करायला विसरू नका. चला मित्रांनो, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. सेम काय विचारलंय बघा. एका स्टँडवर काही मोटरसायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. तर मोटरसायकल व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? मित्रांनो, मोटरसायकलला चाक 1-2च असतात आणि डोकं एकच असतं, हँडल एकच असतं. त्यानंतर रिक्षाला सुद्धा चाक 3 असतात पण हँडल एकच असतं. त्याच पद्धतीने x अधिक y बरोबर काय रे? 19 आहेत, बरोबर. त्यानंतर मोटरसायकल 2x अधिक 3y बरोबर रिक्षा आणि यांचं 45 आहे जुगाड. लक्षात घ्या काय आहे? 45 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काय करायचंय? एक कोणतं जर कटवून टाकायचंय आपल्याला, एक कोणतं तरी कटवून टाकायचं. 19 दुनी 38 कटवून टाकलं, हे x बुडून गेलं. इथं y बरोबर 19 दुनी 38 राहिले मित्रांनो. 38 आणि 45 इथे फरक कितीचा येतो रे? 7. y म्हणजे आपण काय पकडले? रिक्षा 7 आहेत. काय आहे? 3 चाकी रिक्षा 7 जर असतील तर मला सांगा सायकल किती असतील? 12 असतील. 12 7 हे उत्तर आपलं करेक्ट आहे. ऑप्शन मध्ये कोणता आन्सर असेल? मग ए नंबरचा आन्सर करेक्ट आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने युनिक आणि स्पेशल उदाहरणे आपण आज घेऊन आलेलो होतो. तुम्हाला कसे वाटले नक्की वेळ काढून छोटी मोठी कमेंट करायला विसरू नका. आणि असेच युनिक प्रश्न पाहण्यासाठी
आपल्या लाडक्या अकॅडमीला म्हणजेच लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.